कानाकोपऱ्यातून आलेल्या सर्व योद्धांचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। खऱ्या अर्थानं आपल्या महाराष्ट्राचं नाव लौकिक होण्यासाठी अनेक महापुरुषांनी योगदान दिलं आहे। अनेक संत महात्मे, शेतकरी, युवा उद्योजक यांनी आपल्या महाराष्ट्राचं नाव उज्ज्वल केलं आहे। परंतु जर आपण पूर्वीचा महाराष्ट्र पाहिला तर तळतळत्या भूमीचा तो महाराष्ट्र, सळसळत्या मातीचा तो महाराष्ट्र, कित्येक वर्ष बेपणा सत्ता गाजवणाऱ्या त्याच औरंगजेबाला याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये धूळ चालणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र। बांधवांनो, आज अनेक जण म्हणतात, अनेक तरुण म्हणतात, तुझ्या घरात घुसून मारीन। अरे घरात घुसून मारणं कशाला म्हणतात माहित आहे का? दिनांक 14 एप्रिल 1663 रोजी 1.25 लाख फौजेच्या मधोमध मुठभर जिगरबाज जिवलग मावळे घेऊन शिवराय लाल महालात घुसले आणि शाहीचे खानाची बोटं छटून एकही सैनिक न गमावता जास्तीत जास्त सैन्यांचा कमीत कमी सैन्याने केलेला जगातील एकमेव पराभव, हो पूर्ण पराभव। आज बोटे गेली, उद्या मुटका जाईल या भीतीने अक्षरशः शाहिस्त खान पुण्यातून पळाला, याला म्हणतात घुसून मारणं। अनेक जण म्हणतात की 16 वर्ष हे धोक्याचं असतं, परंतु ते त्यांना मी सांगू इच्छितो, 16 वर्षे धोक्याचं नसतं तर ते मोक्याचं असतं। कारण का की वयाच्या 16व्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरामध्ये जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी हाताची करंगळी कापून महादेवाच्या पिंडावर रक्ताचा अभिषेक घालून स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली आणि वयाच्या 16 वर्षी संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली आणि त्यांच्याच या पावन नगरीमध्ये माझा सन्मान होणार आहे, याचा मला अतिशय आनंद आहे। परवाच महाराष्ट्राचा रॉबिन हुड आया बहिणींच्या रक्षणासाठी पेटून उठलेला धडधडता निघाला बापू बिरबा वाटेगावकर यांची पुण्यतिथी झाली। त्यांच्या देखील पावन स्मृतीस मी विनम्र अभिवादन करतो आणि येणाऱ्या काळामध्ये माझ्या हातून चांगले समाजकार्य घडावं एवढीच श्री संत ज्ञानेश्वरांच्या चरणी प्रार्थना करतो आणि मला ते बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी महाराष्ट्र फाउंडेशनचा आभार व्यक्त करतो आणि थांबतो। धन्यवाद। भारतरत्न, विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर पण बोलले होते, जो वाघिणीच्या सरस्वतीचं दूध पितो तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही।